नमस्कार. आजच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा भाजपा शिवसेना रिपाई महायुतीचा वचननामा आज मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही प्रसिद्ध केलेला आहे आणि या प्रसंगी उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, केंद्रीय राज्यमंत्री आठवलेजी, विनोद तावडेजी, आशिष शेलार आमचे मंत्री, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार अमित साटम, खासदार मिलिंद देवरा, खासदार राहुल शेवाळे, महायुतीचे सर्व उपस्थित पदाधिकारी आणि समोर बसलेले आमचे महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार मित्रांनो, मुंबई महापालिकेची निवडणूक 15 तारखेला होते आहे आणि आजचा हा वचननामा मुंबईकरांसाठी त्यांच्या दररोजच्या जीवनामध्ये बदल घडवणारा, त्यांना दिलासा देणारा ठरेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा प्राण आहे आणि मुंबई हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. या मुंबईला पुढच्या 5 वर्षात आपल्याला जागतिक दर्जाचं शहर करण्याचं वचन महायुती आज या ठिकाणी देत आहे. केंद्रात देखील आपलं एनडीएचं सरकार आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि 16 तारखेला देखील महायुतीचाच भगवा मुंबई महापालिकेवर फडकल्यानंतर खऱ्या अर्थानं मुंबईचा मेकओव्हर सुरू होईल आणि मुंबईमध्ये जे आम्ही 3.5 वर्षामध्ये आम्ही काम केलेलं आहे ते देखील आपल्या समोर आहे आणि जे आणखी आपल्याला पुढे मुंबईच्या विकासासाठी जे करायचं आहे ते देखील या वचननाम्यामध्ये आम्ही लोकांसमोर हा वचननामा घेऊन जात आहोत. खरं म्हणजे 3.5 वर्ष, 2.5 वर्ष माझी मुख्यमंत्री म्हणून माझी 2.5 वर्ष आणि देवेंद्रजींचा तर 1 वर्ष झालंय, 1 वर्ष पूर्ण झालंय. या 3.5 वर्षात जे मुंबईमध्ये काम केलं ते आपल्यासमोर आहेच, परंतु मुंबईचा आणखी विकासाचा वेग आम्हाला वाढवायचा आहे आणि म्हणून या वचननाम्यात देखील आम्ही त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. मुंबईत आलेल्या मराठी माणसांच्या हिताचं, मराठी भाषेचं आणि संपन्न मराठी संस्कृतीचं रक्षण करणं, वाढवणं, जोपासणं हे आमची जबाबदारी आहे महायुतीची.